जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीमध्ये ग्राउंडसाठी जर तुम्हाला आता रिस्पॉन्स शीटनुसार विद्यार्थी मित्रांनो जरी 50+ मार्क असतील त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला ग्राउंडसाठी बोलवण्यात येणार आहे. आपण असं का म्हणताय विद्यार्थी मित्रांनो, त्याचा पुरावासुद्धा देणार आहे विद्यार्थी मित्रांनो, प्रूफसुद्धा देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याआधी विद्यार्थी मित्रांनो एक सूचना आहे, जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी आपण फ्रीमध्ये दर रविवारी दर संडेला फ्रीमध्ये सराव पेपर देत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर. आणि दर रविवारी आतापर्यंत 9 पेपर झालेले आहे आपले, ते पण फ्रीमध्ये, 1 रुपयासुद्धा देण्याची गरज नाही आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या लिंकला क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो. किंवा ज्या विद्यार्थ्यांना टेलिग्रामची लिंक मिळणार नाही त्या विद्यार्थ्यांनी मला जॉईन म्हणून टाईप करा कमेंट बॉक्समध्ये, मी त्यांना लिंक देऊन देईन. आपण दर रविवारी पेपर फ्रीमध्ये देत असतो विद्यार्थी मित्रांनो. असं नाही की फक्त आता देईल, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत आपण फ्रीमध्ये पेपर देत राहणार आहे. तर आपण आपल्या वनरक्षकच्या मुद्द्यावर येऊया विद्यार्थी मित्रांनो. कट ऑफ किती जाईल त्यावर तर भरपूर व्हिडिओ आलेले आहे, आपण बघितले पण असतील. आणि त्यानुसार अनेक शिक्षकांनी वेगवेगळे आपलं सांगितलेले आहे. त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो आपण काय वेगळं सांगणार आहे ते बघा. तर बघा, यामध्ये आपण जवळपास फायनल मेरिट किती जाऊ शकतो ते सुद्धा सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना 50+ मार्क आहे त्या विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट जुळवून ठेवा, कारण की आता लवकरच ग्राउंडसुद्धा सुरू होणार आहे. आपण ग्राउंड केव्हा सुरू होणार आहे त्यासाठी व्हिडिओ आणलेला नाही आहे. आपण यासाठी व्हिडिओ आणलेला आहे की 50+ मार्कवाले विद्यार्थीसुद्धा क्वालिफाय होणार आहे. त्याचं प्रूफ तुम्हाला दाखवतो. चला आपण प्रूफवर जाऊया. तर आपण बघू शकता आपल्या स्क्रीनवर महाराष्ट्र वन विभाग, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवर आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर आपण खाली स्क्रोल केलं तर बघा अशा लिंक वगैरे दिलेल्या आहे. आणि खाली जर आपण स्क्रोल केलं तर बघू शकता इथे काय लिहिलं आहे, कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक. आणि इथे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जागा होत्या तिथे तिथे वेगळ्या डाउनलोड करायसाठी हे दिलेलं आहे. डॉक्युमेंटच्या या लिस्ट लागलेल्या आहे, नागपूरसाठी, चंद्रपूरसाठी, गडचिरोलीसाठी, अमरावतीसाठी, यवतमाळसाठी, जिथे जिथे भरती झालेली आहे तिथे तिथे वेगवेगळ्या पोस्टसाठी. तर त्यापैकी विद्यार्थी मित्रांनो एक आपण डाउनलोड केलेली आहे आणि ती आहे अमरावती वन विभाग, अमरावती कॅम्प, अमरावतीची उपवन संरक्षक कार्यालय. विषय बघू शकता, भरती प्रक्रिया 2023. अमरावती वनवृत्तातील लेखापाल व संरक्षक घटक संवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची दस्तावेज कागदपत्रे तपासणी करता लघु यादी प्रसिद्ध करण्याबाबत. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल हा तर लेखापाल आणि सर्वेक्षक गट क साठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथूनच तुम्हाला आपलं सर्व काही उत्तर मिळणार आहे की तुम्हाला 50+ वाल्यांना कसं काय बोलवणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की आम्हाला तर 54+ सांगितलेलं आहे. हो विद्यार्थी मित्रांनो 54+च बरोबर आहे, म्हणजेच ते 45% होते. पण आपण 50 मार्क का म्हणतोय त्यामध्ये सुद्धा थोडं थांबा, आपण त्याचं सुद्धा उत्तर देणार आहे. तर बघा इथे टॉपरला इथे बघू शकता मार्क किती आहे, 180 मार्क आहे. इथे लास्टमध्ये बघू शकता. त्यानंतर 174, 174, 170, 168, म्हणजे हा 200 मार्कचा पेपर होता. म्हणून हे आपला होता 120, म्हणजेच आपल्याला 45% म्हणजे 54 मार्क पाहिजे आहे. त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे काय म्हटलेलं आहे, गुणवत्ता यादीनुसार 1/5 या प्रमाणात शैक्षणिक दस्तावेज तपासणीकरिता बोलण्यात येणाऱ्या उमेदवाराची लघु यादी प्रवर्ग अज सर्वसाधारण पद 1, म्हणजे एका पदासाठी बघू शकता किती विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे. म्हणजे पहा एस टीसाठी इथे 1 पद आहे आणि इथे बघू शकता किती भरपूर विद्यार्थी बोलवण्यात आले आहे. याचं उत्तर तुम्हाला संपूर्ण मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघू शकता
एकास 5 या प्रमाणात शैक्षणिक दस्तावेज तपासणी करता बोलण्यात येणाऱ्या उमेदवारांची लघु यादी विजा ठीक आहे. सर्वसाधारण पद म्हणजे बघा किती एक पद आहे म्हणजे 172 वाला सिलेक्ट होईल आणि हे सर्व वेटिंगला पडलेले आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मी आपल्या मेन मुद्द्यावर नेतो. आता बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे का म्हटलेलं आहे, एकास 5 या प्रमाणात. ठीक आहे. दस्तावेज म्हणजे डॉक्युमेंटसाठी बोलण्यात आलेले विद्यार्थ्यांचे नाव. आता आपण जसं नेक्स्ट पेजवर जाणार आहे तर इथे बघा त्यांचं टायटल बदलून गेलेलं आहे आणि ते का बदलले ते तुम्हाला उत्तर आता मिळणार आहे. बघू शकता इथे काय म्हटलेलं आहे, मी थोडं झूम करतो ज्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण स्पष्ट दिसेल. तर बघा, गुणवत्ता यादीनुसार 45% पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांनी शैक्षणिक दस्तऐवज तपासणी करता बोलण्यात येणाऱ्याची यादी प्रवर्ग अजा. आता बघा, ज्यांना 45% पेक्षा जास्त गुण आहे त्या सर्वांना डॉक्युमेंटसाठी बोलवण्यात आलेलं आहे. ते जे होतं ते होतं एकास 5 प्रमाणात, म्हणजे एक सिलेक्ट झाला म्हणजे एका जागेसाठी 5 विद्यार्थी हे बोलवण्यात आलेले आहे आणि एक लागेल आणि 4 वेटिंगला पडणार आहे. ठीक आहे, एका जागेसाठी. आता इथे बघू शकता, इथे बघा 90 वाला सुद्धा घेतला, 88 वाला, त्यानंतर बघा डायरेक्ट 64 वाला सुद्धा बोलवण्यात आलेला आहे, 58 वाला सुद्धा बोलवण्यात आलेला आहे. पुढे बघायला गेलो आपण तर आता पटापट बघूया आपण. बघू शकता 54 मार्कवाला सुद्धा बोलवण्यात आलेला आहे. तिथे पुढे बघायला गेलो आपण तर इथे 58 वाला सुद्धा बोलवला आहे. पुढे बघूया आणखी, बघा 54 वाला सुद्धा बोलवण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा ह्या NTCचा आहे. त्यानंतर पुढे जर बघायला गेलो आपण ओबीसी सुद्धा 54 मार्कवाला बोलवण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा 54 मार्क 58 मार्कवाला बोलवण्यात आलेला आहे. इथे सुद्धा तेच आहे, 54 मार्कवाला सुद्धा बोलवण्यात आलेला आहे. त्यानंतर 76, त्यानंतर आहे 76 मार्कवाला, 58 मार्क परत बघू शकता आपण. त्यानंतर 58 मार्क, 56 मार्क आहे. ठीक आहे. तर बघा आपण का म्हणतोय की 50 मार्कवाला सुद्धा बोलवण्यात येईल ग्राउंडसाठी आणि कशासाठी आपण म्हणतोय, कागदपत्र तपासणीसाठी. तर बघा, जर तुम्हाला 50+ मार्क असतील, आता उदाहरणार्थ तुम्हाला 52 मार्क आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती की एका शिफ्टमध्ये पेपर झालेला नाही आहे. तुमचे नॉर्मलायझेशन होल जवळपास 2-4 मार्क वाढणारच आहे. म्हणजेच काय, ज्यांना 50+ मार्क असतील त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा ग्राउंडच्या तयारीत राहायचं आहे. त्यासाठीच आपण टायटलसुद्धा तेच दिलेलं आहे की 50+ मार्कवाल्यांनी रेडी राहायचं आहे. कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 2 ते 4 मार्क तुमचे नक्की वाढणार आहे. कमीत कमी सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, वाढायला तर भरपूर वाढतात, कारण की जर कोणत्या शिफ्टमध्ये हार्ड पेपर आलेला असेल तर. त्यामुळेच आपण सांगतोय की 50+ मार्कवाल्यांनी रेडी राहायचं आहे. आणि आपण सुरुवातीपासून सांगतोय की 54 मार्कवाल्यांनी तयारी करायची आहे. काही एकाच 10 वगैरे असा कट ऑफ वगैरे लागणार नाही आहे, एकाच 15 नुसार काही कट ऑफ लागणार नाही आहे. कारण की त्यांनी जाहिरातीमध्येच दिलेलं आहे की 45% मार्कवाल्यांना ते बोलवणार आहे म्हणून. आणि याचं प्रूफसुद्धा वनरक्षकची जी भरती वन विभागाची जी भरती आहे, कोणती, लघुलेखापाल आणि गट क ची जी परीक्षा आहे त्याचे डॉक्युमेंट सुरू आहे. आणि त्यासाठी तुम्हाला प्रूफसुद्धा दाखवलेला आहे की डॉक्युमेंटसाठी 45% पेक्षा जास्त किंवा 45% मार्क मिळालेल्या सर्वांनाच बोलवण्यात आलेलं आहे डॉक्युमेंटसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी ग्राउंडची तयारी सुरू ठेवा. ज्यांना 50+ मार्क आहे त्यांनीसुद्धा, आणि ज्यांना 54 आहे ते तर कराच. ज्यांना 54 मार्क पडतील ते विद्यार्थी तर नक्कीच बोलवण्यात येईल, पण ज्यांचे 2-4 मार्क वाढतील त्यांनासुद्धा चान्स मिळणार आहे. म्हणजेच काय, फायनली सांगायचं तर ज्यांना 54 मार्क आहे त्यांनाच बोलवणार आहे. मी परत सांगतो विद्यार्थी मित्रांनो, नाहीतर तुम्ही म्हणाल 50 मला आहे मग मला बोलवणार नाही. तुमचं नॉर्मलायझेशनमध्ये जर 54 झाले तर तुम्हाला नक्की बोलवणार आहे. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.